तर टॉस झालेला आहे. हेड टेल बघूया आणि इट्स अ हेड. तो टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्यामागे काय स्ट्रॅटेजी? आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्वतः त्या गावचा आहे आणि त्या टीममध्ये इन्व्हॉल्व असतो पंचक्रोशीमध्ये, त्याच्यामुळे अभिमध्येचं कौतुक करायचं एवढं कमीच आहे. प्लस बाकीच्या सर्व लोकांचा सपोर्ट खूप चांगला आहे. म्हणजे एखादी गोष्ट करायची बोललं की अभि फक्त बोलला की बोलला म्हणजे ते करायचेच असं ह्या टीमचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. त्याच्यामुळं सांगण्याचा एक पंचक्रोशीचा मिनी वर्ल्ड कप म्हणून समजला जातो या टुर्नामेंटला, म्हणजे साई गणेश चषकच्या टुर्नामेंटला. त्याच्यामुळे ते टीममध्ये म्हणजे टुर्नामेंटबद्दल बोलायचा काही प्रश्नच येत नाही. थँक्यू सो मच. आणि यानंतर इथे मात्र बॅटिंग करायचे. किती धावांपर्यंत जायचा मानस असेल? सर्वप्रथम मी जी स्पर्धा राबवली आहे ते साई गणेश पेडंबे या संघाने खूप असं चांगलं अरेंजमेंट केलेलं आहे. स्वतः प्रमिलाताई पाटील इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे सुद्धा आभार. खूप असं चांगलं व्यवस्थापन दिसतंय. दोन या स्पर्धेमधील दोन विनर या स्पर्धेचे आम्ही दोनदा हे चषक मारलेलं आहे. आमच्याकडे थोडासा कॉन्फिडन्स पण आहे, पण नवीन वेळ नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येत असतो, त्यामुळे आम्ही शून्यातून सुरुवात करू. चांगले चांगले धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू सो मच. दोन्ही संघांचे आभार. इथे फ्रूट बॉक्स वितरित करूयात आपण. मी प्रमिला ताईंनाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते. थँक्यू. यानंतर दुसऱ्या कॅप्टनला देखील इथे फ्रूट बॉक्स जो पुरस्कृत केला आहे गिरीश माणिक भोईर, उद्योजक चिकणघर यांच्या हस्ते, यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. आणि इथे थँक्यू सो मच. आणि इथे यानंतर ऐकूयात किरणजी बांगले यांचं मनोगत या स्पर्धेबद्दल. सगळ्यांना नमस्कार. साई गणेश पेडांबे पर्व चौथे, मला वाटतं इथे कल्याणमध्ये त्यांचा चौथा पर्व आहे. आणि अभिमते झाले आणि त्यांची संपूर्ण टीम झाली आणि त्यांच्या मागे असलेले सगळे आयोजकांचा आणि सगळ्यांचा हातभार असतोच नेहमीप्रमाणे. आणि सुभाष मैदानमध्ये ते दरवर्षीप्रमाणे त्यांची आता संकल्पनाच झालेली आहे की सगळ्या गावातील लोकांना एकत्र करून एक मानाचा, आता यांनी सांगितलं जसं की वर्ल्ड कपच त्यांनी आयोजित करत असतात. आणि त्यासाठी त्यांची ही मेहनत 2-3 महिन्यापासून चालू असते. सगळं आयोजन ग्राउंडपासून म्हणजे सगळ्याच गोष्टी साठी त्याची तयारी त्यांची पूर्ण टीम घेत असते. आणि असंच सहकार्य त्यांनी आमच्यासाठी केलं होतं इलेक्शनच्या टायमाला, की आम्ही चारही उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी पण तेवढाच त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि असंच यापुढे सहकार्य आम्हाला सुद्धा त्यांनी करत राहावं. आमचे जे काही आमचे काही उपक्रम आहेत ते पण त्यांनी जनजागृतीसाठी त्यांनी थोडा पुढाकार घेऊन जशी जशी संघ आहे त्याप्रमाणे जे आता असतात तशी त्यांनी आम्हाला थोडीफार मदत करावी यापुढे. आणि त्याचं जेवढं कौतुक करावं त्याचं आणि त्याच्या टीमचं हे खूप कमी आहे. आणि त्याच्या मागे सगळी टीम, मंगेश जाधव असतील, ऋतू गायकवाड असेल, सचिन घाटोळे असतील, सूरज असेल आणि त्यांची पूर्ण पेडांबे टीम आणि सगळेच त्याच्या गावातील ज्या वाड्या आहेत त्यांनी ज्या पंचक्रोशीचे त्याला ते सपोर्ट करतात. त्यामुळे ही स्पर्धा मला वाटतं एक मोठी झालेली आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये अजून मोठी होईल अशी त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किरणजी, या मैदानाशी तुमच्या स्वतःच्या खूप मोठ्या आठवणी आहेत, पण या मैदानामध्ये काय सांगाल? एक क्रिकेटर म्हणून, आज एक नगरसेवक म्हणून आलेले आहेत, काही समस्या या मैदानावरती जरूर आहेत, तर त्याचा आपण कसा पाठपुरावा कराल आणि या मैदानाबद्दल काय आठवणी सांगाल? नक्कीच या ग्राउंडचा तर म्हणजे लहानपणापासून या ग्राउंडवर खेळत आलेलो आहे. आणि अशा आठवणी सांगायच्या तर इथे हार जीत पण बघितलेली आहे. एक मग साची मॅच पण हरलेलो आहे हे पण बघितलेलं आहे. आणि म्हणजे भरपूर चढ उतार या ग्राउंडमध्ये बघितला. आणि आता या ग्राउंडची म्हणजे एक नवीन जबाबदारी भेटलेली आहे. तर आताच इकडे खूप लोक पण असतात.
वॉशरूमची व्यवस्था नाही आहे, साईडला गार्डन पण आहे. नक्कीच आता महासभा होईल त्या महासभेमध्ये हा जो प्रश्न आहे तो उचलून धरण्याचा मी प्रयत्न करेन आणि ग्राउंड कसं वाचेल आपल्यासाठी याची नक्कीच काळजी घेईल. इथे तुम्ही आलात तर यापूर्वी एक क्रिकेटर म्हणून तुमची ओळख होती. नक्की काय बदल झालाय बरं निवडणुकीनंतर हे आम्हाला निश्चित ऐकायला आवडेल. नक्कीच हे सांगायचं गोष्ट म्हणजे याच्या मागे माझ्या मागे दोन खंबीर समर्थक आहेत. एक रवी पाटील साहेब आणि सुनील वायले साहेब आणि त्यांची पूर्ण टीम. युवा सेना युवा सेनेच्या अनिरुद्ध पाटील असतील, योगेश पाटील असेल, प्रथमेश पाटील असतील आणि त्यांची पूर्ण टीम, ओमकार हरवडे, राम मुसळे, म्हणजे अशी पूर्ण टीमच आहे आमची की त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज खरं इकडे मी उभा आहे एक नगरसेवक म्हणून. नाही तर मी पण एक क्रिकेटरच होतो आणि एक सामान्य जसे कार्यकर्ता असतात तसाच होतो. आणि ह्या सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, मला जनतेने निवडून दिलं, त्यामुळे आज तुमच्या समोर इकडे नगरसेवक म्हणून उभा आहे. आणि नक्कीच त्यांनी असं सहकार्य करत राहावं. त्यांच्या कुठल्याही ज्या त्यांच्या सूचना आहेत त्या नेहमीच त्यांचं पालन करत राहील. थँक्यू सो मच. धन्यवाद किरणजी बांगले आणि प्रमिलाताई पाटील यांचे आभार. आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नवनिर्वाचित नगरसेविका उच्च विद्याविभूषित डॉक्टर तनुजाताई अनिकेत वायले आणि युवासेना उपशहर अधिकारी कल्याण पश्चिम अनिरुद्ध रवी पाटील यांना विनंती करतो आपण या. संघ असेल पुढील सामन्यासाठी शिवशक्ती भातगाव आणि JCC रामणवाडी धामापूर. दोन्ही कॅप्टन्स आपण आता टॉस करणार आहोत. युवासेना उपशहर अधिकारी आणि रवी पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध रवी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. बघूयात हु इज कॉलिंग. भातगाव संघ कॉल करतोय अँड इट्स हेड. तुम्ही टॉस जिंकलाय, काय सांगाल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणाऱ्या काही संघांचा इथे पराभव सुद्धा झालेला आहे, हे तुम्ही बघितलं असेल. तरी देखील क्षेत्ररक्षण का? कारण गेली 2 वर्ष आम्ही इथे खेळतोय आणि प्रथम फलंदाजी करून आम्ही इथे हरलोय. त्यामुळे कारण अशी वेळ आली होती की 2 बॉल 12 धावा असताना सुद्धा आम्ही हरलो इथे. त्यामुळे आज आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. अभिमतेच्या या संकल्पनेबद्दल काय सांगाल? अभिदाचं मॅनेजमेंट खूप चांगलं असतं आणि तो एक प्लेअर म्हणून खूप म्हणजे असा मोठा प्लेअर आहे तो आणि त्याबद्दल काही बोलण्याचा प्रश्नच नाही. थँक्यू मित्र. पहिली बॅटिंग करायची, किती ओव्हरपर्यंत किती धावांपर्यंत जायचा मानस असेल? माझ्याबरोबर आणि माझ्या JCC टीममधून श्री साई गणेश पेडांबे हार्दिक अभिनंदन करतो. एक चांगले असे नियोजन केले त्यांनी, आयोजित केलं आहे. आणि माझी अपोजिट टीम आहे ही एक पंचकृषीमध्ये नावाजलेली टीम आहे. तर आम्ही कमीत कमी रनसंख्या करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू. दोन्ही संघांना इथे फ्रूट बॉक्स प्रदान केले जातील डॉक्टर तनुजाताई वायले यांच्या शुभ हस्ते. नवनिर्वाचित नगरसेविका दुसरे कॅप्टन्स यांनाही विनंती करतो आपण इथे प्रदान करतोय. आणि यानंतर मी अनिरुद्ध पाटील यांना विनंती करतो की आपण छोटंसं इथे मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेबद्दल. साई गणेश पेडांबे आयोजित चषक 2026 कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज सर्व आपले जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रमिलाताई पाटील असतील, डॉक्टर तनुजाताई वायले असतील, किरण भांगले असतील, आमचे युवा सेनेचे शाखा प्रमुख ओमकार हरवडे असतील, आपण देखील आमच्या प्रभागातलेच पदाधिकारी आहे, आपण देखील एक अँकर म्हणून एक चांगलं काम करतात. खरं तर आज हे अभिमते आमचा जो मित्र आहे प्रभागातला, त्याच्या एक वेगळीच कळकळ असते क्रिकेटबद्दल. क्रिकेट म्हणजे त्याचं एकदम असं जीव की प्राण आणि त्यासाठी तो नेहमीच आम्हाला देखील अशा कार्यक्रमांना बोलवत असतो. आमच्याकडून देखील त्यांना सहकार्य भेटत असतं. असे विविध कार्यक्रम ते वर्षानुवर्ष चालूच असतं. त्यांचं काय ना काय टुर्नामेंट चालूच असतात आणि ही जी आहे त्यांनी गेली 4 वर्ष त्यांची चालू आहे ही टुर्नामेंट. तर त्याच्यामध्ये त्यांचा आता जो हा नियोजन बघतोय मी
की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी जो नियोजन केलं आहे, अतिशय सुंदर नियोजन त्यांनी केलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचे सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच हे पंचकृषीतील मला वाटतं सगळे आपल्या कोकण पट्ट्यातील सगळे टीम आहेत, तर यांना सगळ्यांना हे इकडे 4थं वर्ष असेल यांना, तर त्यांना परिचय असेल कल्याणचं सगळं कसं आहे सगळं. तर इथले आपले लोकल टीम कुठलेच नाहीत म्हणजे आपल्या जिथले मुंबई विभागातले तर तेच त्यांना देखील एक अभिमान वाटला असेल की आपला एक जवळचा मित्र, एक भाऊ ज्यांनी हा पुढाकार घेतलाय आणि ज्यांनी हे सगळं मोठं एवढं उभं केलंय टुर्नामेंट, तर नक्कीच आम्हाला देखील अभिमान आहे की आमच्या मित्रांनी एक असं चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. आणि आमचे तर नेहमी तुमच्यासोबत शुभेच्छा आणि जे काय सहकार्य आहे ते नेहमी लाभेलच. आणि आपल्या सर्वांना आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. तसेच आम्हा सर्वांना आपण बोलवलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही बांधवांना विनंती आहे, तत्पूर्वी आपण एक सत्कारच करून घेऊयात इथे. मी सर्वप्रथम विनंती करतो डॉक्टर तनुजाताई वायले आपण यायचंय, आपला सन्मान इथे स्वीकारला जाईल. प्रमिलाताई पाटील आणि तनुजाताई वायले यांचा सन्मान होईल इथे. अभिमते यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपादित करायचा आहे. शॉल, पुष्पगुच्छ आणि सुंदरसं सन्मान चिन्ह असं या सन्मानाचं स्वरूप साई गणेश पेढांबे संघाच्या माध्यमातून नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर तनुजाताई अनिकेत वायले यांचा होणारा हा सन्मान. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. थँक्यू सो मच. यानंतर सन्माननीय नगरसेविका प्रमिलाताई पाटील यांना विनंती करतो आपण या. प्रमिलाताई पाटील यांचा करूयात इथे सन्मान. नवनिर्वाचित नगरसेविका प्रभाग क्रमांक 5 अभिमते यांच्या शुभ हस्ते. थँक्यू. त्यानंतर इंजिनियर किरणजी मांगले साहेब यांना विनंती करतो आपण या. नगरसेवक आणि उत्कृष्ट असे क्रिकेटपटू त्यांचा सन्मान होईल. त्यांचा अत्यंत जवळचा मित्र अभिमते यांच्या शुभ हस्ते. सचिन यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. शिवछत्रपतींच्या माध्यमातून एक सुंदरसं सन्मान चिन्ह आणि ज्यांनी मात्र या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य दिलेलं आहे, थँक्यू. आणि यानंतर मात्र ज्यांनी 2025च्या निवडणुकीमध्ये पडद्यामागून खूप चांगलं कार्य करून पॅनल क्रमांक 4 मध्ये विजयाचा भगवा फडकवला आहे ते युवा सेनेचे उपशहर अधिकारी अनिरुद्ध रवी पाटील, अध्यक्ष रवी पाटील फाउंडेशन यांचा सन्मान इथे होतोय अभिमते यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलीत आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपले धन्यवाद. त्यानंतर युवा सेनेचे डॅशिंग शाखा अधिकारी ओमकार हरवडे यांचाही करूया इथे सन्मान. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचे आभार. आणि आपण आता वळूयात
थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण. अतिशय सुंदर आवाजामध्ये आपण आत्तापर्यंत हे समालोचन ऐकत होतो. या स्पर्धेला नुकतीच ज्याने भेट दिली त्या प्रमिलाताई भगवान पाटील, नगरसेविका पॅनल क्रमांक 5, किरण राजाराम बांगले, नगरसेवक पॅनल क्रमांक 5, डॉक्टर तनुजा अनिकेत वायले, नगरसेविका पॅनल क्रमांक 5, युवासेना उपशहर अधिकारी कल्याण पश्चिम, अनिरुद्ध रवी पाटील आणि इतर सर्व मान्यवर यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. घेऊन जातोय मॅचच्या दिशेने, जिथे बनवायच्या धावा 3 षटकांच्या मदतीनं. तेहतीस बनवल्यात 18 चेंडूंमध्ये, 34 अजूनही बनवायच्या आहेत. तो टी शर्ट इथे 2 खेळाडूंचं जरा वेगळं दिसतंय आणि नियमाप्रमाणे त्यांना 2 धावांची इथे पेनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्यायची. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या समोर ही पेनल्टी असेल. वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचंय. कुठेही वेळ जास्त वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या स्पर्धेला भेट देणाऱ्या सर्वच मान्यवरांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेमध्ये भेट देऊन या स्पर्धेची शोभा जरूर वाढवली. हॅलो, जावत मॅचच्या दिशेने, जिथे मात्र करायच्या 34-18 चेंडूंच्या मदतीने. गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1, 33 बनवायचे आहेत येणाऱ्या 18 चेंडूंच्या मदतीने. अतिशय सुंदर अशी क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळते कल्याणच्या नंदनवनामध्ये. क्रिकेटचं नंदनवन म्हणजे सुभाष मैदान, ऐतिहासिक मैदान. अत्र रंगमंदिराच्या मागे निसर्गाच्या सानिध्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गती कमी केली. आता मात्र अपील जोरात आहे आणि अपील मात्र फेटाळून लावलाय पंचांनी. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू मागे मात्र वेगळं समीकरण बनवावं लागेल. 18-33 समीकरण असताना आता मात्र उडवलाय हवेत. लांबी कमी, उंची जास्त आणि डिपला जाईल हा झेल. फलंदाज बॅक टू द डगआउट.
यावेळेस मात्र एक सुंदर चेंडू बघायला मिळतोय, फक्त स्लाइस केलाय, दुसऱ्या धावेसाठी निघतील का, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि आता मात्र दुसरी धाव आता मात्र नडलेली आहे का, बघूया काय निर्णय येईल. पंच मताब सेफली क्रीज मध्ये पोहोचलेत अशी तरी शक्यता दिसते आणि नॉट आउट घोषित केलंय. या दरम्यान मिळतात या 2 धावा आणि 2 धावांच्या नंतर धाव फलक जाऊन पोहोचतंय तब्बल 5 या आकड्यावरती. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस गती कमी केली आहे आणि आता मात्र विकेटचं पतन होईल असं वाटत असताना झेल सुटतोय आणि मिळते ती एकच धाव. जिथे जिथे मात्र झेल सुटतोय त्या फलंदाजाच्या माध्यमातून चमकदार कामगिरी आपल्याला बघायला मिळते आणि आता मात्र एक धाव महागडी ठरेल, हे जीवदान महागडं ठरेल आणि आता काय घडेल हे पाहण्यासाठी वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स कडनं सज्ज आहे, गती कमी केली, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय, सक्सेसफुली लँड झालंय का आणि आता मात्र चेंडू पाठवलाय अगदी साइड स्क्रीनच्या जवळ, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. बाहेर काढलाय आणि आता मात्र अजून एकदा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय धमाका चौकार. हाफ ट्रॅकर आहे, पुल करण्याचा प्रयत्न होता, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, इट इज डॉट. मागच्या दिशेला पाठवलाय चेंडू आणि निघून जाईल सीमारेषे बाहेर चौकार. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस अपयशी ठरतोय आणि आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला, फ्लाइट घेतल्यानंतर आतल्या दिशेने वळवलाय, इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडू, प्रत्येक चेंडू मागे समीकरणामध्ये होणारा बदल आपण बघतोय. बनवायचे आहेत तब्बल 34 आणि आतापर्यंत बनवल्यात 18, म्हणजे अजून बराचसा पल्ला बाकी आहे.
हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव, दुसरी साठी निघतील का पाहणं गरजेचं होतं. आणि आता मात्र सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 19 ही धावसंख्या धावफलकावरती अंकित होईल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, गती कमी केली यावेळेस. आता मात्र विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. हॅलो, पुढील चेंडू घेऊन गोलंदाज स्ट्राईक एंडला किरण, फक्त दिशा दिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव वेगाने पूर्ण, दुसरा धावेसाठी निघालाय. बघता बघता 2 धावा परिपूर्ण, तिसरीची संधी चालून आली आणि तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल होतोय. 3 धावांच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र समीकरणामध्ये होणारा बदल जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 6 चेंडूंमध्ये धावा 12. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तुषार. 6-12चं समीकरण. पहिला बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, मिस फिल्डिंग. आणि आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. पहिल्या चेंडूला अंकित केल्या 3 धावा, 5 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत अजूनही 9. चेंडूला 5 चेंडू, जिंकण्यासाठी 9. चेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. पूर्ण धावसंख्येचा पाठलाग. गती कमी केली, मिस टायमिंग आहे. समोरच्या दिशेने लांबी कमी, उंची जास्त, विकेटचं पतन होईल का? आणि आता मात्र पाठवलाय, निघून गेलाय सीमा पार. दे दनादन 4. तर पाठवला आहे सरळ खेळाडूच्या हातात, फलंदाज बाद. मध्ये कमबॅक करून देऊ शकतो, पण आलेल्या फलंदाजाने जर चौका षटकार ठोकला तर मात्र सामन्याचा निकाल काय लागेल पाहणं गरजेचं आहे. वळत मैदानाच्या दिशेने सर्व क्रीडा रसिकांचं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा पाहणाऱ्या रसिक प्रेक्षकांचं करूयात स्वागत. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने 3 चेंडू, जिंकण्यासाठी
बनवायच्या 5, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 5ची गरज. 3-5चं समीकरण. फुलटॉस होता, मिस केला आहे, फायदा घेऊ शकले नाहीत आणि आता मात्र 2 चेंडू 4. आने वाली 2 गेंदों पर 4 रन की जरूरत. जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर. साई गणेश पेढांबा क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित साई गणेश चषक 2026 आजचा जवळपास हा 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्टार क्रिकेट क्लब पिंपळवाडी विपक्ष श्री गांगणेश्वर क्रिकेट संघ निवईवाडी संघाच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच श्री वागजई क्रिकेट संघ भाईजेवाडी विपक्ष वरवटकरवाडी पेढांबे. हाफ ट्रॅकर होता, पुल केला, मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता होती, ती शक्यता नाकारली आहे. चेंडू वेगाने निघेल तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी. 2 धावा परिपूर्ण, तिसरीसाठी निघालाय आणि एकाचा बळी दिला जाईल. विकेटचं पतन धावचीतच्या स्वरूपात. फलंदाज बाद. फलंदाजाने 2 धावा पळून पूर्ण केल्या आणि तो सामना जिंकला. इथे मात्र काय घडेल हे आपल्याला बघायचं आहे. नीलकमल बेकरीचे ओनर आसिबाबू चिराला अगदी काही क्षणात इथे उपस्थित होणार आहेत. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. इथे मात्र काय घडेल. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, हीच परिस्थिती अजूनही कायम आहे. जर फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या तर संघ मात्र पुढच्या फेरीत, पण इथून मात्र गोलंदाजाने जर फलंदाजाला रोखलं तर मात्र गोलंदाजी करणारा संघ पुढे सरकेल. दोनही संघांना समान संधी, दोनही संघांना शुभेच्छा. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. गती कमी केली आहे समोरच्या दिशेने. वॉट शॉट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय दे दनादन चौकार. चौकार. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. किरण या मॅचचा हिरो, ज्याने 1 चेंडू 2 ची गरज असताना चौकार ठोकलाय, त्याला करूयात आपण सन्मानित. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. (2026) 2025 या वर्षामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मराठवाडा क्रिकेट संघ गवतडेवाडी संघाचा विशेष पुरस्कार देऊन इथे मात्र गौरव केला जाईल. संपूर्ण संघाला विनंती आहे, आपण आपला पुरस्कार या ठिकाणी कलेक्ट करायचा आहे. मी विनंती करतो हा पुरस्कार देण्यासाठी अभिषेक मते आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्यांनी मात्र 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, आणि त्यांचा होणारा हा सन्मान. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. बिग हँड्स टुगेदर फॉर. इथे मॅन ऑफ द मॅच